पुण्यातील पेट्रोल आणि डीलर्सना तेल कंपन्यांनी मोठा झटका दिलेला आहे। ॲडव्हान्स पैसे भरा नंतरच पेट्रोल मिळेल असे मेसेज तेल कंपन्यांकडून पुण्यातील डीलर्सना पाठवण्यात आले। युद्धाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर झाल्याने तेल कंपन्यांनी हा कठोर निर्णय घेतलाय। यापूर्वी मिळणारी 8 दिवसांची क्रेडिट सवलत बंद करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम आता पेट्रोल डिझेलवर होण्याची शक्यता आहे। माझ्यासोबत पेट्रोल डिझेलचे डीलर श्रीकांत शिरोळे आहेत। काय मुळामध्ये की आपल्याकडे जे पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे हे आखाती देशातून आपण आयात केलं जातं आणि ते रिफाईन करून आपण या ठिकाणी विकतो। ते आता ह्या युद्धाच्यामुळे तिथून येणारा माल किती येईल आणि किती येणार नाही याची अनिश्चितता निर्माण झालेली आहे। परवा दिवशी असं पत्र आलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो की त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, क्रेडिट लिमिट ऑफ ऑल डीलर हॅज बीन रिड्यूस्ड टू 0 ॲज पर मॅनेजमेंट डिसिजन। हेज ऑल द डीलर्स आर रिक्वेस्टेड टू डू ॲडव्हान्स पेमेंट फॉर द लोड। त्याच्यामुळे लाखो रुपये हे ॲडव्हान्स कंपनीमध्ये भरावे लागणार आणि मग तो आम्हाला माल मिळणार। याचा दुसरा अर्थ असा होतो की उद्या जर त्यांच्याकडे शॉर्टेज आलं तर ते आम्हाला कधी बंद करू शकतील। जर कंपनीने दिलंच नाही तर आम्ही काय विकणार? आणि कंपनीला सरकारने दिलं पाहिजे। जर उद्या एखादी परिस्थिती आणखी गंभीर झाली आणि तिकडनं येण्याचं प्रॉडक्ट बंदच झालं तर नाईलाज आहे ना, असंच होणार आहे। युद्धाचा हा सगळा परिणाम होऊ शकतो। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।